महत्त्वाचे असते, हे सगळे मुद्दे त्यांनी मांडले, यापूर्वी सुद्धा मांडले गेलेले होते. परंतु या संपूर्ण युक्तिवादामध्ये कधीच असा उल्लेख झाला नव्हता की धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे. धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे, ह्याच्यावरच आणखी गोठवला गेला पाहिजे, धनुष्यबाण फ्रीज केला पाहिजे. एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आहे की ज्यावेळी पक्ष आणि चिन्ह असा एकत्रितपणे आपण विचार केला जातो, कुठलाही निर्णय तो निवडणूक आयोगाचा असेल, विधानसभा अध्यक्षांचा असेल किंवा आता न्यायालयामध्ये जी काही सुनावणी सुरू आहे, त्यामुळे पक्ष आणि चिन्ह या दोन गोष्टी एका अर्थाने आपण बघितलं तर त्या एकमेकांपासून वेगळ्या काढता येत नाहीत. त्यामुळे जर चिन्ह गोठवणं अशी जर मागणी करत असतील कपिल सिब्बल, तर पक्षासंदर्भात या मागणीकडे आपण कसं बघायला हवं किंवा कसं बघितलं गेलं जाऊ शकतं कायद्याच्या परिप्रेक्षामध्ये, की केवळ चिन्हावर एखादी मागणी करणं ही त्या पक्षाच्या बाबतच्या निर्णयाशी कशी रिलेट करता आली पाहिजे? नाही, निश्चितच याचा परिणाम हा पक्ष गोठवण्यावर सुद्धा होऊ शकतो. कारण यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की काही पक्षांच्या बाबतीत अशा स्वरूपाचे निर्णय झाले. प्रामुख्याने ज्यावेळी जनता पार्टी फुटली, त्यानंतर जनता दल कुणाचा, तर जनता दलाची जी शक्ल झाली त्यामध्ये जनता दल समाजवादी, जनता दल युनायटेड, JDS, JDU हे जे पक्ष तयार झाले, तर या सगळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पक्ष गोठवणं म्हणजे चिन्ह गोठवणं याचा अर्थ संबंधित पक्ष कुणाचाही कायदेशीर दृष्ट्या नाही, दोन्ही लोकांनी, दोन्ही गटांनी आपापले स्वतंत्र पक्ष घेऊन काम करावं असा त्यातून अर्थ निघतो किंवा असा त्यातून निर्णय होऊ शकतो किंवा असा निर्णय केला जाऊ शकतो. परंतु या सगळ्यात एक मूळ मेक अशी आहे, म्हणजे अयोध्येला काय झालं पाहिजे, तर तिथे मशिदही नको, मंदिरही नको, हॉस्पिटल झालं पाहिजे, असं जे लॉजिक असतं त्या लॉजिकवर कायद्यामध्ये फार काळ निर्णय किंवा टिकाव लागू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की एकतर तो मुद्दा कुणाचा आहे, हे पक्ष एकतर तो उद्धव ठाकरेंचा किंवा एकनाथ शिंदेंचा आहे, हे ठरवावं लागणार आहे. जर तो पक्ष डिस्फंक्शनल आहे किंवा तो पक्ष काम करू शकत नाहीये, त्या पक्षाची घटनाच अयोग्य आहे, सध्या परिस्थिती अशी आहे की त्या पक्षाच्या बाबतीतला कोणताही निर्णय केला जाऊ शकत नाहीये, तर गोठवणं हे तात्पुरतं इंटरिम रिलीफ असू शकते एखादा निर्णय होईपर्यंत. आणि जे पूर्वी झालं होतं, म्हणजे जेव्हा आपल्याला आठवतंय की जेव्हा पहिल्यांदा वाद निर्माण झाला की धनुष्यबाण कुणाचा आहे, एकनाथ शिंदेंचा आहे की उद्धव ठाकरेंचा आहे, त्यावेळी निवडणूक आयोगाने निर्णय केला होता की आपण हा गोठवत आहोत आणि ढाल तलवार आणि बाळासाहेबांची शिवसेना हे नाव एकनाथ शिंदेंना आणि ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आलं होतं आणि उद्धव ठाकरेंना मशाल देण्यात आली आणि शिवसेना कंसात उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव त्यांच्या पक्षाला देण्यात आलं. त्या आधारावर पुढे ते ऋतुजा लटकेंची निवडणूक लढले अंधेरीमध्ये आणि त्यानंतर मग पुढे सगळा इतिहास आणि त्यावेळेसच्या घटना आपल्याला आठवत आहेत. पण तेव्हा धनुष्यबाण तात्पुरता फ्रीज केला गेला होता, गोठवला गेला होता. पण तो यासाठी गोठवला गेला होता की जोपर्यंत धनुष्यबाण कुणाचा हा निर्णय होत नाही तोपर्यंत. ज्या दिवशी त्याबाबतचा निर्णय झाला, म्हणजे एकनाथ शिंदेंना फेब्रुवारी 2023 मध्ये धनुष्यबाण दिला गेला, त्यानंतर मग उद्धव ठाकरेंकडे मशाल आणि त्यांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव कायम राहिलं. एकनाथ शिंदेंना जे नाव देण्यात आलं होतं बाळासाहेबांची शिवसेना, 2 तलवारी आणि 1 ढाल हे चिन्ह गोठवलं गेलं, ते नाव गोठवलं गेलं आणि शिवसेना हा मूळ पक्ष आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह या दोन्ही गोष्टी एकनाथ शिंदेंना देण्यात आला. तेव्हा तो काही काळासाठी गोठवला गेला होता. त्यामुळे एखादं चिन्ह गोठवणं, एखादा पक्ष गोठवणं ही एक तात्पुरती इंटरिम व्यवस्था असू शकते. कायमस्वरूपी तशी व्यवस्था होऊ शकेल का, हा मुद्दा आहे. आता या संपूर्ण प्रकरणात जर न्यायालयाला असं वाटलं, म्हणजे हा पुन्हा आपण जर तरच्या मुद्द्यावर चर्चा करतोय, जर न्यायालयाला असं वाटलं की पुन्हा एकदा धनुष्यबाण कोणाचा आहे, शिवसेना कोणाची आहे, हे नीट तपासून बघितलं पाहिजे निवडणूक आयोगाने, तर सुप्रीम कोर्ट म्हणू शकतं की ठीक आहे, पुन्हा एकदा तपासून बघा, तोपर्यंत चिन्ह गोठवून ठेवा. परंतु थेट चिन्ह गोठवून घ्यावं अशा स्वरूपाचे आदेश हे यापूर्वी सुप्रीम कोर्टाने कुठल्या प्रकरणात दिलेत का, तर ते तपासावं लागेल. जर तसे दिलेले असते तर कदाचित कपिल सिब्बलांनी त्याविषयीचे संदर्भ आज सुप्रीम कोर्टात दिले असते की या केसमध्ये, किंवा उदाहरणार्थ एखादा XYZ पक्ष होता, त्या केसमध्ये त्यांचा पक्ष आणि चिन्ह गोठवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला, किंवा निवडणूक आयोगाने एखाद्या गटाला पक्ष चिन्ह दिलं, नंतर कोर्टाने तो निर्णय बदलला आणि गोठवण्याचा निर्णय केला. पण गोठवण्याचा निर्णय केला गेला पाहिजे असा लॉजिकवर एक युक्तिवाद हा सिब्बलांनी संपवलाय. त्यामुळे त्याचा अर्थ हाच होतो की शिवसेना पक्ष कुणाचाच नाही, शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण कुणाचंच नाही आणि पुन्हा
सगळ्यांनी आपापल्या परीने नवे पक्ष घेऊन काम करावं अशा स्वरूपाचाच त्याचा अर्थ होतो आणि नव्या पक्षाच्या आधारावर काम करावं असाच त्याचा अर्थ होतो हे आता तरी स्पष्टपणे दिसतंय। परंतु यात पुन्हा लॉजिक तेच आहे की चिन्ह किंवा नाव हे एखाद्या पक्षाचं राखीव त्याच वेळी होतं ज्यावेळी त्या संबंधित पक्षाला एक फ्यू पर्सेंटेज म्हणजे राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी काही राज्यांच्या निवडणुकांमध्ये किती मतं मिळाली पाहिजेत, किती सदस्य निवडून आले पाहिजेत आणि देशाच्या लोकसभा निवडणुकीत किती टक्के मतं मिळाली पाहिजेत याचं एक प्रमाण आहे आणि या गणिताच्या आधारावरच एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते किंवा राज्यस्तरीय पक्ष म्हणून तरी मान्यता मिळते। जेव्हा राज्यस्तरीय प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळते त्यावेळी एखादी निशाणी ही संबंधित पक्षासाठी कायमस्वरूपी राखीव म्हणून दिली जाते। त्यामुळे शिवसेनेकडे आपल्याला सर्वांना माहिती आहे की सुरुवातीला चिन्ह नव्हतं। शिवसेनेचे खासदार मुंबईत निवडणूक लढले होते पहिले त्यावेळी ते जनसंघाच्या निशाणीवर लढले होते। त्यानंतर शिवसेनेला चिन्ह मिळालं, ते धनुष्यबाण मिळालं आणि मग पुढे जाऊन शिवसेनेने आतापर्यंत जो प्रवास केला त्या प्रवासात शिवसेनेकडे राखीव चिन्ह होतं आणि शिवसेना हे नाव शिवसेनेकडे राखीव होतं। आता मात्र सिब्बलांनी जो युक्तिवाद केलाय तो या लॉजिकवर संपलेला आहे की पक्षचिन्ह म्हणजेच धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे। जर गोठवला गेला पाहिजे असं असेल तर त्याचा अर्थ हाच होतो की पक्ष कुणाचाच नाही, पक्षाचा मालक कुणीच नाही, पक्ष हा सुद्धा निवडणूक आयोगाने स्वतःकडे पक्षाचं नाव घेतलं पाहिजे आणि जे चिन्ह आहे ते सुद्धा निवडणूक आयोगाने स्वतः फ्रीज केलं पाहिजे आणि मग दोन्ही पक्षांनी, दोन्ही गटांनी किंवा 2, 3, 4 जे किती गट असतील एखाद्या पक्षात त्या सर्वांनी आपापले स्वतंत्र पक्ष म्हणून काम पाहिलं पाहिजे असा या सगळ्याचा अर्थ होतो। आता पुन्हा त्यानंतर मग देवदत्त कामत हे युक्तिवाद करतायत, ते पुन्हा आमदार अपात्रतेसंदर्भातच युक्तिवाद करतायत आणि त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की विधानसभा अध्यक्षांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये निर्णय हा घेत असताना त्यांनी जो निर्णय घेतलाय तो त्यांच्या अधिकारांच्या चौकटी ओलांडून निर्णय घेतलेला आहे। या मुद्द्यावर पुन्हा देवदत्त कामत युक्तिवाद करतायत। निश्चितपणे देवदत्त कामत यांच्या युक्तिवादातले काही ठळक मुद्दे आपण थोड्याच वेळात सोमेशकडून जाणून घेणार आहोत। मात्र आत्तापर्यंत जे महत्त्वाचे मुद्दे समोर आलेले आहेत त्यांच्यावर पुन्हा एकदा नजर टाकूया। 2 महत्त्वाच्या मागण्या कपिल सिब्बल यांच्या गेल्या सर्व युक्तिवादांचा सारांश काढला तर त्यातली पहिली मागणी आहे जी त्यांनी शेवटी केली, धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यापूर्वी त्यांनी मागणी केलेली होती की 5 न्यायाधीशांच्या घटनापीठानं घेतलेलं जे जजमेंट आहे त्यातले काही मुद्दे हे 7 जणांच्या घटनापीठाकडून तपासून घेतले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं। विशेषतः एकाच वेळी विधानसभा अध्यक्षांनी याची सुनावणी घेणं आणि त्याचवेळी निवडणूक आयोगाने सुद्धा पक्ष आणि चिन्हावर निर्णय घेणं या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी करायला, सायमल्टेनियसली करायला हरकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने म्हटलेलं होतं आणि त्यातल्या या मुद्द्यावर कपिल सिब्बल यांनी काही शंका उपस्थित केलेल्या होत्या आणि हे मुद्दे 7 जणांच्या पीठाकडून तपासून घ्यायला हवेत असं म्हटलेलं होतं। त्यामुळे हे जर होणार असेल, जर पुन्हा एकदा हेच मुद्दे 7 जणांच्या घटनापीठाकडून तपासून घेतले जाणार असतील तर त्याच अनुषंगाने या सगळ्या प्रक्रियेमध्ये धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे या मागणीचा देखील विचार आता कशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयात होतो हे बघणं महत्त्वाचं आहे। पुढे जाऊया, देवदत्त कामत यांच्याकडून आता युक्तिवाद सुरू आहेत तर ते काय प्रमुख मुद्दे मांडतायत जाणून घेऊया सोमेशकडून। सोमेश, निश्चितच आता देवदत्त कामत परत एकदा सांगतायत की जर आपण न्यायालयाचा दृष्टिकोन त्यावेळेचा विचारात घेतला की जे न्यायालयाच्या संपूर्ण कॉन्स्टिट्यूशन बेंचनी जे जजमेंट दिलेलं होतं त्या जजमेंटचा जर लॉजिकचा विचार करायचा असेल तर विधानसभा अध्यक्षांनी काय निर्णय करायचे आहेत याविषयीचे स्पेसिफिक एक प्रकारे म्हणजे विधानसभा अध्यक्षांचे अधिकार हे कुठपासून कुठपर्यंत मर्यादित आहेत याविषयीची मर्यादा ही संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये आखून देण्यात आलेली होती असं देवदत्त कामत यांनी सध्या सांगितलेलं आहे। त्याशिवाय देवदत्त कामतांचं म्हणणं आहे की जर तुम्ही त्या संदर्भातल्या आधारावरती की त्या विषयावरती जर आपण विचार करायचा असेल तर विधानसभा अध्यक्षांचा निकाल हा पूर्णपणे चुकीचा ठरतो। आता इथे न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी खूप महत्त्वाचा प्रश्न हा देवदत्त कामत यांना विचारलेला आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे, कॅन वी डिक्लेअर हिम म्हणजे एकनाथ शिंदेंना आज आपण अपात्र ठरवू शकतो